आता या वेळेला मी माझं कर्तव्य केले, दिलीपरावांना उमेदवारी दिलेली आहे. आता पुढचं कर्तव्य तुम्ही करायचंय, आमदार बनून द्यायचा, आमदार बनून द्यायचा. देणार बघा, कारण ते मला शेवटच्या पॅरेग्राफचं त्यांनी म्हटलं काय ते वाळू वगैरे वगैरे वगैरे, ही अशी माणसं आपण निवडून कशी काय देऊ शकतो? म्हणजे झेंडा फडफडतोय बरोबर आहे, पण माणसं फडफडतात इकडे तिकडे इकडे तिकडे इकडे तिकडे, कधी इकडे कधी तिकडे कधी तिकडे कधी इकडे. हे लांछन आहे आपल्याला. म्हणजे या बार्शीच्या आमदाराने जी काही गद्दारी केली त्याला उत्तर मी तर म्हणजे दिलीपरावांचं दिलेलंच आहे, पण आपल्या ओमदादाने पण दिलेलं आहे. उत्तर तर त्यांना पण पैशाचे ऑफर झाले नसतील असं तुम्हाला वाटते, पण पैशाचे ऑफर मगाशी गेलो तो कैलासकडे. मी त्या सभेत बोलताना बोललो की आपला कैलास दादा हा तर सोन्याच्या लंकेपर्यंत म्हणजे तिथे जाऊन आला. परत समोर दिसत होती सगळं लखलख लखलख, ते काय गाणं लखलख लखलख लखलख, ती सोन्याची लंका दिसत होती. आणि माझ्याकडनं तर पक्ष चोरलाय, नाव चिन्ह सगळं चोरलंय, तरी देखील हा वाघाचा बच्चा अर्ध्या वाटेतून परत आला आणि एकटाच म्हणजे एकटाच रस्त्यावरती उतरला. मला फोन करतोय कैलास की मी कुठे आहे मला माहिती नाही, कोणत्या दिशेला चाललोय माहिती नाही, मी या भागात कधी आलेलोच नाही. म्हटलं जरा तुझ्या आजूबाजूला काय दिसतं? मग त्यांनी जे सांगितलं खाण्यापुढा सांगितल्या. म्हटलं एक काम कर, जिथे असेल तिकडे कुठे आत नीट जाऊन बस, आणि मग तिथून त्याला मी घेऊन आलो. मी म्हणजे आपला माणूस पाठवून घेऊन आलो. पण याला धाडच लागतं, याला काळीज लागतं. कारण कैलासला माहिती होतं की समोर सोन्याची लंका जरी दिसत असली तरी ती लंका रावणाची होती, आणि रावणाची लंका या निवडणुकीत तमाम बार्शीकर, तमाम धाराशिवकर आणि संपूर्ण महाराष्ट्र हातात मशाल घेऊन जशी हनुमानाने ती लंका पेटवली होती तशी या रावणाची लंका हे या वेळेला पेटून टाकल्याशिवाय राहणार नाही. पण कैलास विचार झाले, कैलास म्हटलं परत आल्यास पण एवढं मोठं सगळं होतं तुझ्या समोर, माझ्याकडे तर काळोख आहे, तुला काळोख असलं तरी हातात मशाल आहे ना. काळोख काय, काळोख सुद्धा आपण जाळून टाकू शकतो. काळोखात सुद्धा प्रकाश मार्ग दाखवणारी आपली मशाल हातात घेतल्यानंतर तुला मला कसलीच पर्वा नाही. आणि म्हणून मला या सगळ्यांचं कौतुक आहे, तुमचं सगळ्यांचं मला कौतुक आहे, अभिमान आहे की गद्दार विकले गेले पण निष्ठावान विकले गेले नाहीत. निष्ठा ही विकत जाऊच शकत नाही मुळामध्ये. पूर्ण महाराष्ट्रामध्ये दिसले. आज दिलीपराव तुम्ही ज्या ज्या गोष्टी सांगितल्या आणि तुम्ही सांगता मी प्रयत्न करेन, मी तुम्हाला शब्द देतो, तुम्ही दिलीपरावला निवडून द्या, आपलं महाविकास आघाडीचं सरकार आहे ना, या सगळ्या गोष्टी मी करून दाखवेन. अगदी वैराग तालुका अहो कधीपासून मागणी आहे. युती सरकार होतं आपलं तेव्हा हे नारायण, तेव्हा त्यांना शिवसेना चालत होती, कारण महाराष्ट्रात कोण ओळखत नव्हतं. बसले आपल्या खांद्यावरती. आपल्याला वाटलं काय भगवा झेंडा हातात आहे, आपल्यासारख्यांचं स्वच्छ मन असेल, आणि फिरवलं महाराष्ट्रामध्ये. जसं मी सांगतो अनेक ठिकाणी मी जातो तिथे आपल्यासमोर गद्दारच उभे आहेत. गद्दार जुनी निशाणी घेऊन गद्दार उभे राहत आहेत. अरे तुम्हाला लाज वाटायला पाहिजे या गद्दारांना. स्वतःचं कर्तृत्व काही नाही, पक्ष चोरताय, नाव चोरताय, चिन्ह चोरताय, वडील चोरताय. मला त्यांच्या वडिलांची कीव येते की यांना स्वतःच्या वडिलांचं नाव घ्यायला लाज का वाटते? काय वडिलांनी तुमच्या काय पाप केले? तुम्हाला जन्म झाला हा वेगळा भाग आहे, पण जसं मी ठणठणीत माझं नाव सांगतोय की उद्धव बाळासाहेब ठाकरे, आणि मला माहितीये की एवढी जनता जमते की उद्धव ठाकरेला किंमत नाहीये, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना किंमत आहे. आणि जे सगळं वलय आहे हेच तर मोदींच्या आणि शहांच्या पोटात दुखते. घराणेशाही ही माझी
घराणेशाही आहे, माझ्या घराण्याची परंपरा आहे आणि ही माझी वडिलोपार्जित संपत्ती आहे.